नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. एकनाथ शिंदेंच्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी तसंच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्हाला बदनाम करणाऱ्यांच्या बॅनरवर सोनिया गांधींचे फोटो कसे, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसेनेवरती शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय, म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देतो आहे, असं नाटक करणारा पण एक आपण बघितला होता. जे अजित पवार निधी देत नव्हते त्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आणि काँग्रेससोबत शिवसेना गेली, काँग्रेससोबत गेलेली नाहीये. त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली, विश्वासघात केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी केली. परंतु आता या ज्या काही नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका चालल्या आहेत त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं असाल की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत. म्हणजे जे मला शिव्या घालत होते ते अगदी दिघे साहेब स्वतः आहेतच आणि बाजूला सोनिया गांधी. म्हणजे ही सगळी लाचारी ही सत्तेसाठी चाललेली आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी निवडणूक आचारसंहिता धाब्यावर बसवल्याचं समोर आलंय. गोपनीय मतदानाच्या अधिकाराचा भंग बांगर यांनी केला. आमदार संतोष बांगर काल सकाळी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले होते आणि त्यावेळी एक महिला मतदान करत होत्या. आमदार बांगर यांनी मतदान जवळ जात मतदान कसं करायचं हे महिलेला सांगितल्यानं त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय. एक मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहे. सकाळी 11च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानावरून भांडूपसाठी रवाना होणार आहेत. दुपारी 12:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या घरी पोहोचतील. संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विषारी द्रव्य फवारून हल्ला करण्यात आला. हल्ल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. सोलापूरमध्ये बनावट आधार कार्ड बनवून बोगस मतदानाचा प्रयत्न झाला. बार्शीतील प्रभाग क्रमांक 4 मधील केंद्र क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली. अंकुश साठे नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये मतदान संपताना तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. भाजपचे विशाल परब यांच्या ताफ्यातील गाड्या अडवल्यानं तणाव झाला होता. घटनास्थळी पोलिसांचीही उपस्थिती होती. जवाहर नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. एकमेकांकडे खुन्नस देऊन बघितल्यानं ही घटना घडली. पोलिसांच्या मदतीनं वाद नियंत्रणात आला. आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रात जाऊन मतदान कसं करावं याबाबत माहिती दिल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या गेवराई नगरपालिकेत पंडित आणि पवार वाद झालेला आहे. यामध्ये अमरसिंह पंडित यांच्या पियेला मारहाण केल्याचे फोटो समोर आलेत. अमृत डावकर यांच्या डोळ्याला आणि पाठीला मार लागलाय. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. आमदार संतोष बांगर हिंगोली शहर आणि लोकशाहीला लागलेला कलंक असल्याचं म्हणत त्यांनी बांगर यांच्यावर निशाणा साधला. बांगर यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली आहे. सर्व जागांचा निकाल आता 21 डिसेंबरला लागणार आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलाय. औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दणका दिलाय. अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा असे ताशेरे ओढलेत. तर आयोगाचा सावळा गोंधळ बरा नसल्याचं म्हणत औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाचे कान टोचलेत. खासदार सुप्रिया सुळेंनी निवडणूकच पूर्णपणे रद्द करावी अशी मागणी केली आहे. हे इलेक्शन पूर्णपणे रद्द झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
निवडणुकीची गोंधळाची अवस्था झाल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या म्हणजे दोष असल्याचं ते म्हटलं. तर आता ईव्हीएमची आणखी काळजी घ्यावी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मतमोजणीबाबत कोर्टानं निर्वाळा केल्याचं वक्तव्य दादा भुसे यांनी केलंय. तर कोर्टाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार असल्याचंही ते म्हटलेत. 21 तारखेपर्यंत मतपेट्या सांभाळाव्या लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.